अर्ज किया है, तारीफ में तेरी तारीफ ए शायर, तारीफ में तेरी तारीफ ए शायर, शायर भी भूल जाता है अंदाज ए सवरना, देख तेरा हुस्न न जाने ये आईना अंदर कैसे आ जाता है। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। आपल्यापैकी बऱ्याच जणांचा, मोस्टली भारतीयांचा हा प्रॉब्लेमच आहे की आपण ज्यावेळी टू व्हीलर चालवताना हा लेफ्ट साईडचा जो आरसा असतो, आपल्याला वाटतं की तो आरसा आपला चेहरा बघायसाठी आहे, पण असं नसतं। आपल्याला जे दोन्ही आरसे दिलेले आहेत ते राईट साईडची बॅक साईड आणि लेफ्ट साईडची बॅक साईड, म्हणजे दोन्ही साईडच्या मागच्या बाजू दिसाव्यात यासाठी आपल्याला दोन्ही आरसे दिलेले आहेत। त्यामुळे हा आरसा म्हणजे लेफ्ट साईडचा आरसा आपला स्वतःचा चेहरा मुखडा बघण्यासाठी नसतो। ओके, आता मुद्द्यावर येऊया। तर आपल्याला एक कमेंट आली होती की उतारावरती गाडी कशा पद्धतीने ड्राईव्ह करायची असते। तर उतारावरनं गाडी कशी चालवायची असते, सगळ्यात पहिली गोष्ट ध्यानात ठेवा, उतारावरती असताना तुम्ही ज्यावेळी उतारावरती टू व्हीलर चालवताय त्यावेळी उतारावरती मोस्टली ॲक्सिलेटर कमीत कमी द्यायचा। जर तुम्हाला गरज असेल ॲक्सिलेटरची तर द्या, गरज नसेल तर ॲक्सिलेटर देऊ नका, अवॉइड करा। ठीक आहे, ॲक्सिलेटर आपल्याला द्यायचा नाही आहे मोस्टली। दुसरी गोष्ट आपल्याला काय करायची आहे, कंट्रोल करायचं आहे। कंट्रोल करायचं म्हणजे का, हा जो लेफ्ट साईडचा ब्रेक आहे, आपल्या गाडीला दोन ब्रेक असतात, एक राईट साईडला असतो, एक लेफ्ट साईडला असतो, बरोबर आहे। तर जो लेफ्ट साईडचा ब्रेक आहे तो थोडा थोडा ऑपरेट करायचा, हा असा पूर्ण ब्रेक तुम्हाला दाबायचा नाही आहे, थोडासा ब्रेक अप्लाय करायचा आहे, सोडायचा आहे, थोडासा ब्रेक अप्लाय करायचा आहे, सोडायचा आहे। जेणेकरून काय व्हावं, ज्यावेळी तुम्ही गाडी आणता उतारावरनं चालवत नेता त्यावेळी उतार असल्यामुळं, स्लोप असल्यामुळं गाडीचा स्पीड वाढतो आणि तो स्पीड ॲक्सिलेटर नाही दिला तरी वाढतो, बरोबर आहे। तर तो वाढू नये यासाठी काय करायचं आहे, थोडा थोडा ब्रेक ऑपरेट करत राहायचं आपल्याला, जेणेकरून गाडी थांबली पण नाही पाहिजे, जेणेकरून गाडी पडली पण नाही पाहिजे, हा मुद्दा लक्षात ठेवा। त्याच्यानंतर आपण काय करतोय की उतारावरती असताना गाडीचा स्पीड थोडा जास्त असतो आणि थांबवताना काय होतं, आपण गाडीवरनं उतरतो बघा, बरोबर आहे का। आता उतरलो मी गाडीवरनं, का, कारण इमर्जन्सी ब्रेक मारला मी आणि माझा थोडासा बॅलन्स गेला आणि मी उतरलो बघा। परत एकदा दाखवतो बघा तुम्हाला, हो उतरलो का गाडीवरनं। हे उतरणं तुम्हाला खूप महागात पडू शकतं, कारण ज्यावेळी तुम्ही गाडीवरनं अशा अवस्थेत उतरता त्यावेळी ॲक्सिलेटरवरचा तुमचा कंट्रोल सुटतो आणि तुम्ही आणि तुमची गाडी दोन्ही बघायला दवाखान्यात तुमच्या पाहुणे येऊ शकतात। त्यासाठी गोष्ट ध्यानात ठेवायची, गाडीवरनं ज्यावेळी तुम्ही उतारावरती असता इमर्जन्सी ब्रेक मारायची वेळ येऊ नये ह्यासाठी आधीपासूनच थोडी थोडी कंट्रोल करायची। एकदम जर ब्रेक मारायला गेला तुम्ही गाडीवरनं शीटवरनं खाली उतराल आणि तो तुमचा निष्फळ प्रयत्न तुम्हाला तुमचा कार्यक्रम करू शकतो। ठीक आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवायची। त्याच्यानंतर काय बघायचं आपल्याला, त्याच्यानंतरचा मुद्दा लक्षात ठेवायचा आपल्याला, ज्यावेळी तुम्ही उतारावरती गाडी चालवता त्यावेळी मोस्टली आपण काय करतो, थोडंसं वजन जास्त असल्या कारणानं आपण थोडंसं गाडीवरती झुकतो बघा, असं बरोबर का। गाडीवरती झुकल्यामुळे काय होतं, तुम्ही आणि तुमचा लोड हा दोन्ही कुठं पडतो, हँडलवरती पडतो आणि हँडलवरती पडल्यानं काय होतं, हँडल जास्त हलतं। आपण बऱ्याच वेळा म्हणतो बघा की गाडीचं हँडल टू व्हीलर शिकताना बऱ्याच वेळा जास्त हलतं, ह्याचं एकमेव कारण असतं की आपण गाडीवरती लोड जास्त देतो। तर हा लोड न देता काय करायचं आपल्याला, थोडंसं मागं सरकून बसायचं आहे। भलेही तुमचा पूर्ण तळपाय नाही टेकला गेला तरी चालतंय, अंगठे दोन टेकले गेले तरी चालतंय, पण थोडंसं ताट बसायचं, हँडलवरती झुकायचं नाही आपल्याला, ही गोष्ट ध्यानात ठेवायची। आणि लास्ट मुद्दा ध्यानात ठेवायचा आपल्याला, ज्यावेळी आपण एखाद्या उतारावरून किंवा रस्त्यावरून गाडी चालवत असतो, नवीन शिकत असतो, त्यावेळी कुणीतरी मागून हॉर्न देतं बघा। हॉर्न दिल्या आपलं पहिलं काम आपण काय करतो, साईड द्यायचा प्रयत्न करतो, बरोबर आहे ना। तर प्रत्येक हॉर्न तुमच्यासाठी नसतो, की आडवा कोणीतरी मागे एखादं पोरगा आलेलं असतं, एखादं कुत्रा आडवा आलेलं असतं किंवा आणखीन काही प्रसंग असतो त्यासाठी तो हॉर्न देत असतो। प्रत्येक हॉर्न तुमच्यासाठी नसतो, ही पहिली गोष्ट समजून घ्या। आणि बऱ्याच वेळा काय होतात, ट्रकवाले वगैरे मोठ्या मोठ्या गाड्या ज्या असतात त्या बरोबर तुमच्या मागे येऊन जोरात हॉर्न देतात आणि आपण काय करतो, घाबरून ॲक्सिलेटर देतो आणि थोडीशी गाडी साईडला घ्यायचा प्रयत्न करतो। तर ह्या भानगडीत पडायचं नाही आहे। तुमची गाडी ज्या स्थितीत आहे, जिथं तुम्ही आहात तिथंच गाडी स्टॉप करा, थोडासा ब्रेक दाबून अप्लाय करा, ब्रेक थोडासा तिथंच थांबवा, अगदी वाटलं तुम्हाला तर थोडी पुढे घेऊन थांबवा। असं काही लगेच हॉर्न देणारा प्रत्येक माणूस धडकत नसतो, ही पहिली गोष्ट ध्यानात ठेवा। आणि लास्ट पॉईंट आहे, आता सांगितला तोच लास्ट आहे, फक्त एक मुद्दा ध्यानात ठेवायच्यातला की जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढंच तुम्ही परफेक्ट व्हाल। एखादी गोष्ट सातत्यानं करत राहिली तरच तुम्ही एक्सपर्ट होणार आहात। त्यासाठी गाडी शिकताना नेहमी ध्यानात ठेवायचं, आपल्याला कंटिन्यू सराव करत राहायचा आहे, तरच आपण एक्सपर्ट होणार आहोत। तर हा उतारावरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, आपल्या मैत्रिणींना आणि बहिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।